सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. होमी भाभा परीक्षेबद्दल सध्या आपण जाणून घेत आहोत. होमी भाभा परीक्षा ही इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना देता येते. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिलेबस बद्दल थोडंसं सांगितलं होतं किंवा विषय कुठले असतात हे देखील मी तुम्हाला मागे सांगितलं होतं. आज आपण बघणार आहोत 4 जे टप्पे आहेत ते टप्पे. ठीक आहे. तर आता पहिला जो टप्पा आहे या परीक्षेचा तो पहिला टप्पा असतो लेखी परीक्षा. दुसरा टप्पा असतो प्रात्यक्षिक परीक्षा. तिसरा टप्पा असतो कृती संशोधन आणि चौथा टप्पा असतो मुलाखत. ठीक आहे. आता आपण ह्या चारही टप्प्यांबद्दल व्यवस्थित डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तो पहिला जो टप्पा आहे या पहिल्या टप्प्यामध्ये असतं लेखी परीक्षा रिटर्न टेस्ट. आता या रिटर्न टेस्ट मध्ये तुम्हाला काय असणार आहे तर एक प्रश्न त्या एका प्रश्नाचे 4 पर्याय. म्हणजे समजा हा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. या क्वेश्चनला ऑप्शन 1 2 3 4 असे 4 ऑप्शन दिलेले असतात. ठीक आहे. तो अशा पद्धतीचा हा जो प्रश्नपत्रिका असते याच्यामध्ये तुम्हाला विज्ञानावर जास्त भर दिलेला असतो. 100 प्रश्न असतात. एकूण 100 प्रश्न, 100 मार्क आणि 90 मिनिटांचा वेळ. 100 क्वेश्चन्स, 100 मार्क्स अँड 90 मिनिट्स. अशा पद्धतीने हा जो पेपर आहे हा पेपर लेखी परीक्षा होत असते. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ज्या काही सायंटिफिक कन्सेप्ट आहेत, वैज्ञानाच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या किती पद्धतीने चांगल्या समजलेल्या आहेत, त्या विज्ञानावर आधारित ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनांवर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांना सोडवता येत आहेत का, जे काही मॅथमॅटिकल क्वेश्चन असतील किंवा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतील त्या पद्धतीचे प्रश्न त्यांना जमतायत का, आणि त्याच संकल्पनांचा विश्लेषणात्मक विचार ह्या विद्यार्थ्यांना करता येतो आहे का, या पद्धतीने हा जो पेपर आहे पहिला जो टप्पा आहे तो असतो. ठीक आहे. दुसरा टप्पा जर आपण बघितला तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 प्रकारे तुमची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. एक पद्धत असते फक्त ऑब्झर्वेशन आणि दुसरा जो टप्पा असतो तो असतो एक्सपेरिमेंट. आता ऑब्झर्वेशन मध्ये काय करतात तर ऑब्झर्वेशनच्या टप्प्यामध्ये त्या विद्यार्थ्याला वेगळ्या वेगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्यांचं निरीक्षण करायला लावतात. निरीक्षण केल्यानंतर मग जे काही विद्यार्थ्यांनी निरीक्षण केलेलं आहे ते विद्यार्थ्याने लिहून काढायचं. किंवा दुसरा जो टप्पा आहे या प्रात्यक्षिक मधला जो आहे एक्सपेरिमेंट म्हणजे प्रात्यक्षिक. विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक करून दाखवावं लागतं. ठीक आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्याचं निरीक्षण क्षमता कशी आहे, विद्यार्थ्यांना स्वतःला प्रात्यक्षिक जमतायत का, आणि विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो नक्की कशा पद्धतीने आहे हे लक्षात येतं. त्याच्यानंतरचा तिसरा टप्पा जो आहे कृती संशोधन प्रकल्प, ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट. ठीक आहे. आता ह्या ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट मध्ये काय करायचं असतं तर कुठलाही एक विषय विद्यार्थ्याने निवडायचा आहे. ठीक आहे. कुठला विषय निवडू शकताय, कुठलाही विषय निवडू शकतोय. जसं आता इथे बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे सूर्यप्रकाशाचा रोपांवर काय परिणाम होतो, कोणतं भांड पाणी थंड ठेवतो, कुठल्या भांड्यामध्ये पाणी जास्त थंड राहतं, रोपांसाठी कुठली माती ही योग्य आहे, अशा पद्धतीच्या कुठल्याही संकल्पना ज्या आहेत त्या कुठल्याही संकल्पना घेऊन आपण आपला विषय जो आहे तो विषय निवडायचा आहे. त्या विषयावर आधारित प्रयोग जे आहे ते आपण आपले घरामध्ये करायचे आहेत. विषय निवडताना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वयाच्या हिशोबाने आणि आजूबाजूला जे काही त्यांना हार्मफुल नसेल अशा गोष्टींच्या हिशोबाने विषय निवडायचे. म्हणजेच काय की अगदी विजेच्या 2 तारा जोडल्यावर काय होतं अशा पद्धतीचे विषय विद्यार्थ्यांना चालत नाही, कारण की याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शॉक लागू शकतोय. तो असे विषय निवडायचे की जे विद्यार्थ्यांसाठी सोपे असतील, खूप किचकट नसेल आणि आजूबाजूला जे काही घडतायत त्यातले असतील. ठीक आहे. आता प्रयोग करायचे, त्या विषयांसंदर्भात माहिती गोळा करायची. जर आपण एक एक्झाम्पल घेऊयात, आपला सूर्यप्रकाशाचा रोपांवर कुठला परिणाम होतो. ठीक आहे. हे एक्झाम्पल जर घेतलं तर मग वेगळी वेगळी रोपं घेतली, त्या वेगळ्या वेगळ्या रोपांना एका सेम टाइम मध्ये सूर्यप्रकाशामध्ये ठेवलं. त्याच पद्धतीची अजून दुसरी एक बॅच रोपांची तयार केली, त्यांना थोडा वेळ सूर्यप्रकाशात थोडा वेळ अंधारात ठेवलं. तिसरी अजून एक बॅच तयार केली, त्या सर्व रोपांना फक्त अंधारात ठेवलं. ठीक आहे. म्हणजे हे काय झाले, हे प्रयोग तयार करून झालेत. ह्या प्रयोगांच्या आधारावर माहिती त्या विद्यार्थ्याने गोळा केली, बाकीच्या आजूबाजूला बघून ती माहिती तयार केली. ठीक आहे. त्याच्यानंतर या माहितीचं त्यांनी विश्लेषण करायचं आहे. माहितीचं विश्लेषण कसं करणार, मग आता सूर्यप्रकाशामध्ये जे काही झाडं ठेवलेले आहेत त्या झाडांची वाढ जास्त चांगली होते, अंधारामध्ये जी झाडं ठेवलेली आहेत त्या अंधारातल्या झाडांची वाढ होत नाहीये. काही वेळ सूर्यप्रकाशात आणि काही वेळ अंधारात अशी जी झाडं ठेवलेली आहेत त्यांची जी वाढ आहे ती थोडीशी हळूहळू होते. तो हे काय झालं, हे विश्लेषण झालं. बरोबर.
अशा पद्धतीने विश्लेषण करायचं आणि त्या संदर्भातला अहवाल जो आहे, प्रोजेक्ट जो आहे, तो प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी लिहून काढायचा आहे आणि त्याचं सबमिशन करायचं आहे. ठीक आहे. तो अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही विषय घेऊन त्याच्यावर अभ्यास तुम्ही नक्कीच करू शकताय. आता यातनं विद्यार्थ्याचं संशोधन कौशल्य जे आहे ते संशोधन कौशल्य विकसित होतं. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक त्यांना संकल्पना किती चांगल्या पद्धतीने समजलेल्या आहेत यांची तपासणी त्या प्रोजेक्टवरनं होत असते. आणि सगळ्यात महत्वाचं, डेटा जो आहे तो डेटा विद्यार्थ्यांचा स्वतःचा तयार होत असतो आणि तो डेटा तयार होऊन त्याचं विश्लेषण देखील विद्यार्थ्यांना करता येत असतं. आता सगळ्यात शेवटचा जो टप्पा आहे, अंतिम टप्पा, तो म्हणजे मुलाखतीचा वायवा. वायवाच्या टप्प्यामध्ये काय होतं, तर वायवाच्या टप्प्यामध्ये तुम्ही जो काही रिसर्च प्रोजेक्ट केलेला आहे त्याबद्दलचे प्रश्न तुम्हाला विचारतात. तुम्ही जे प्रात्यक्षिक केलेलं होतं त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि तसंच ज्या काही बेसिक संकल्पना आहेत ज्यांचा अभ्यास आपण रिटन टेस्टच्या वेळेला केलेला होता त्यांचं देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि त्याचसोबत सामान्य जे काही विज्ञान आहे जे आपण शाळेत शिकत असतो, आजूबाजूला बघत असतो, घरात बघत असतो, या सगळ्या सामान्य विज्ञानावर सुद्धा तुम्हाला प्रश्न जे आहेत ते मुलाखतीमध्ये विचारले जातात. यातनं विद्यार्थ्यांना संकल्पना किती पद्धतीने समजलेल्या आहेत, कशा समजलेल्या आहेत याची ओळख त्या इंटरव्ह्यूअरला घेता येते. विद्यार्थ्यांचं संवाद कौशल्य समजतं आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि तर्कशुद्ध विचार करण्याची पद्धत कशी आहे हे सुद्धा जो कोणी इंटरव्ह्यू घेतो आहे त्याला लक्षात येतं. आता याच्यामध्ये काय आहे, तुम्ही पहिली लेव्हल पार केली की तुम्हाला दुसऱ्या लेव्हलमध्ये जाता येणार, तुम्ही दुसरी लेव्हल पार केली की तुम्हाला तिसऱ्या लेव्हलमध्ये जाता येणार, तिसरी लेव्हल पार केली की तुम्हाला चौथ्या लेव्हलमध्ये जाता येणार. अशा पद्धतीने ह्या ज्या 4 स्टेजेस आहे या तुम्ही गाळणी म्हणू शकतात की पहिल्या याच्यामध्ये जर समजा 1000 विद्यार्थी असतील तर दुसऱ्या याच्यामध्ये फक्त 100च असणार आहे, तिसऱ्या याच्यामध्ये फक्त 10च असणार आहे आणि असं करून सगळ्यात शेवटी मुलाखतीला आपण म्हणूयात 5च विद्यार्थी येणार आणि मग शेवटी असं एक आपण गृहीत धरूयात की एकाच मुलाला अवॉर्ड जो आहे तो अवॉर्ड मिळणार आहे. पुढचा जो व्हिडिओ असणार आहे आपला, त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की होमी बाबाच्या परीक्षेमध्ये कुठल्या कुठल्या स्टेजला तुम्हाला काय काय अवॉर्ड मिळणार आहे आणि फायनल जो विद्यार्थी जिंकणार आहे त्याला काय अवॉर्ड मिळणार आहे. ठीक आहे. तर ह्या अवॉर्ड जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे. आता होमी बाबाची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर इग्नाइट पाठशाळेतर्फे आम्ही लवकरच एक स्पेशल बॅच घेऊन येत आहोत इयत्ता 6वीच्या होमी बाबाच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याच्याच सोबत इयत्ता 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑलिम्पियाडच्या सुद्धा बॅचेस आम्ही लवकरच घेऊन येत आहोत. याच सोबत जर आपण बघितलं तर इग्नाइट अकॅडमीची जवाहर नवोदय विद्यालयाची जी बॅच आहे ती बॅच सुद्धा सध्या चालू आहे. या बॅच मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला जाणार आहे. रेकॉर्डेड व्हिडिओज विद्यार्थी कधीही त्यांच्या सोयीनुसार बघू शकतायत. सकाळ संध्याकाळी वेगळ्या वेगळ्या वेळेला बॅचेस उपलब्ध आहेत. त्याच्याच सोबत लाईव्ह डाऊट सेशन्स होतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना ज्या काही क्वेरीज असतील त्या क्वेरीज विद्यार्थ्यांना विचारता येतात. आत्मविश्वास वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचं एक वेगळं सत्र घेतलं जातं. रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट होतात. तुम्ही कुठल्याही डिव्हाइसवर, लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट अशा कुठल्याही डिव्हाइसवर तुम्ही आमचं जे ऍप आहे ते ओपन करू शकताय. आता ही जी बॅच आहे ही बॅच 16 मार्च रोजी सुरू झालेली आहे, परंतु ऍडमिशन अजूनही ओपन आहेत. जर तुमचा विद्यार्थी इयत्ता 5वीत जात असेल आत्ता इन द सेन्स की ज्यांची 4थीची परीक्षा झाली आणि आता ते 5वी मध्ये जाणार आहेत, तर ते विद्यार्थी या बॅच मध्ये नक्कीच ऍडमिशन घेऊ शकतात. बॅचची जी फी आहे ती आहे फक्त 4999 रुपये. पण जर तुम्हाला काही कारणास्तव एका वेळेला एवढी फी देणं शक्य नसेल तर तुम्ही 2-2-2 असे 2-2 हजाराचे 3 टप्प्यांमध्ये सुद्धा फी जी आहे EMI स्वरूपामध्ये भरू शकताय. ठीक आहे. याच्याच सोबत इग्नाइट अकॅडमीचे वेगळे वेगळे अजून आणखी काही लेक्चर्स आहेत किंवा अजून वेगळ्या वेगळ्या बॅचेस आहेत. नवोदयची तयारी झाली, NMMS ची तयारी झाली, NTS ची तयारी झाली, होमी बाबाची तयारी झाली, MTS, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, सैनिकी स्कूल, NMMS आणि मंथन अशा वेगळ्या वेगळ्या ज्या काही परीक्षा आहे यांची जी तयारी आहे ती इग्नाइट पाठशाळेतर्फे आम्ही करून घेत असतो. जर तुम्हाला कुठल्याही परीक्षेबद्दल माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. थँक्यू.